तुमचं वय किती आहे? 72. 72. अच्छा, तुम्हाला हे न्यूट्रीचार्ज हेल्थ गामाच्या मी गोळ्या दिल्यात. तुम्ही मला सांगितलं की मला असा असा त्रास होतो, ॲसिडिटीचा त्रास होतो, जळजळ होते, जेवण जात नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे जे काही त्रास आहे. आता तुमचं वय पण झालं आहे, 72 वर्ष म्हटल्यानंतर भरपूरच आहे. त्याच्यासाठी त्या तुम्हाला गोळ्या दिल्या आणि त्या गोळ्या तुम्हाला 3 महिन्यापर्यंत घ्यायच्या आहे. किती फरक पडतो तो प्रत्येक संपली ना 1 महिन्याला की आम्हाला तो रिझल्ट सांगायचा आहे. किती वर्षापासून हा त्रास होतो तुम्हाला? आता थोडे दिवस झाले. तरी नाही जास्त, 10-1 वर्षाच्या आधी. 10 वर्ष झाले. तर तुम्हाला 100% जे हाडचे प्रॉब्लेम आहे, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आहे, मांसपेशी कमजोर होतात, अनेक प्रकारचे जे काही प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला ह्या गोळ्यांनी बघा तुम्हाला पूर्णपणे फरक पडेल. त्याच्यानंतर जो तुम्ही हा खालचा डबा बघू, न्यूट्रीचार्ज किड्स, हा जो तुम्हाला मी डबा दिलाय, असा पकडा, हा जो डबा दिलाय तुम्हाला, तर तुमच्या नातीचं पोटाचं ऑपरेशन झालं. तर ते ऑपरेशन कसलं होतं? ते पित्त पिशवी त्याच्यात गाठ होती. पित्ताच्या पिशवीमध्ये गाठ होती. अच्छा, ती किती वर्षाची आहे? 11. हा, तर 12 वर्षापर्यंत हे आपण तिला देऊ शकतो. कारण कसं आहे की मुलीचं वाढतं वय आणि एवढं मोठं ऑपरेशन झालं. किती टाके पडलेले? 15-1 टाके पडले. 15-1 टाके, म्हणजे तिने मला त्या दिवशी दाखवलं. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपण जे मुलांना जेवण देतो ते जेवण आपण म्हणजे जसं पाहिजे तशा प्रमाणात नाही, कारण बाहेरचं जास्त देतो आणि घरातलं कमी देतो. तर ह्या न्यूट्रीचार्ज किट्समध्ये पोषण तत्व आहे, म्हणजे जे काय मुलांना आवश्यकता आहे, त्यांची उंची वाढणं किंवा तब्येत सुधारणं, मांसपेशी कमजोर असतात, त्यांना भूक लागत नाहीये, त्यानंतर त्यांचं अभ्यास लक्षात राहत नाहीये आणि बाहेरचं जास्त खात असतात. पण हे जर खाल्लं ना त्यांना भूक लागेल आणि जे काही तिचं रक्त कमी झालेलं आहे आणि वयाच्या मानाने आता 12 वर्षाची होईल, तर 1 वर्षापर्यंत जर तुम्ही तिला हा लगातार जर डबा दिला, म्हणजे रोज 1 चमचा दुधामध्ये, 1 ग्लास दुधामध्ये सकाळी द्यायचा तिला, तर तिच्यामधलं जे काही म्हणजे कमजोऱ्या आहेत ते पूर्ण भरून काढतील. आणि पुढच्या मासिक पाळीचा त्रास, अजून लग्न झाल्यानंतरचा त्रास, आत्ता ह्या वयातच, कारण काय म्हणतात ना, देवाचीच कृपा का आम्ही तुम्हाला भेटलो आणि हे तुम्हाला मिळालं. कारण कोणी असं घेऊन पण येणार नाही तुमच्याकडे. आता बघा किती लांब आहे, दुकान किती लांब आहे, मी का नाही इकडे यावा, तुम्हाला हे का नाही मिळावा, बरोबर ना? तर आपल्याला फक्त फरक पडायशी मतलब आहे. तिला दिल्याच्या नंतर तुम्ही मला 1 महिना तिला द्या आणि 1 महिन्यानंतर तिचा रिझल्ट मला सांगा की ताई इथला बरं वाटलं किंवा काय, म्हणजे तिला प्रॉब्लेम होता का, किती तिच्यामध्ये हे झालंय, कारण ह्याची पूर्ण गॅरंटी आहे. हां, तर ठीक आहे, पण काळजीपूर्वक हे व्यवस्थित घ्या आणि मला रिझल्ट द्या.